महाभारतामध्ये पंढरीतला मालक ज्यांच्या पाया पडत होता त्या व्यक्तीचं नाव होतं पितामह भीष्माचार्य। फार मोठी व्यक्ती होती। भीष्माचार्य एवढं नाविन्यपूर्ण रत्न या भारत देशाला लाभलं। ब्रह्मचर्य धर्म कसा असावा हे फक्त भीष्माचार्यांना विचारावं। भीष्माचार्यांच्या रथाला एक लाकडाची बाहुली लावली होती। नाही म्हातार बसलं त्या रथावर। इतकं कंचन, इतकं अधिकारी, इतकं तात्विक, इतकं सात्विक, इतकं सदाचारी, इतकं पुण्यशील रत्न पितामह भीष्माचार्य। महाराजा भीष्माचार्यांचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातला मालक रथात बसत नव्हता। 18 दिवस युद्ध चालू होतं। येऊन या काळ बैसला शिवसा सांगतो। नाही बसले प्रभू रथात। एके दिवशी श्रुतीनं प्रश्न केलता, भगवान भीष्माचार्य भजन तुमचं करतात, भीष्माचार्य भजन तुमचं करतात, मग तुम्ही त्या भीष्माचार्यांचं दर्शन घेऊन रथात का बसता? देवाने श्रुतीला सांगितलं, श्रुती अगं भीष्माचार्य कौरवाच्या पक्षात आहेत आणि मी पांडवांच्या पक्षात आहे, आणि पांडवाच्या पक्षातली पांडव जाता कामा नये म्हणून भीष्माचार्याचं दर्शन घेतल्याच्या नंतर निश्चित त्यांचा आशीर्वाद लाभेल आणि पांडव वाचतील, याच्याकरता मी पितामह भीष्माचार्यांचं दर्शन घेतोय। कल्पना करा किती अधिकारी असतील भीष्माचार्य। ब्रह्मचर्य धर्म सांभाळला महाराज। कोणाला म्हणतात भीष्माचार्य? महाराज ज्या व्यक्तीला विच्छामरणी, मारुतीराय फक्त चिरंजीव आहेत, मारुतीराय फक्त चिरंजीव आहेत, विच्छामरणी नाहीत। भीष्माचार्य चिरंजीव अधिक विच्छामरणी, दोन गोष्टी भीष्माचार्यांकडे होत्या। भीष्माचार्य म्हणले जर मला मरायचंच नाही तर काय दक्षिणेच्या मालकाची मायव्याली भीष्माचार्याला घेऊन जाईल? नाही नेऊ शकत। आणि भीष्माचार्य म्हणले मला थांबायचं नाही, तरी पण दक्षिणेच्या मालकानं म्हणजे विच्छामरणी थांबायचं त्यावेळेला थांबायचं, आणि ज्या वेळेला जायचं त्यावेळेला जायचं। हे ज्यांच्या ताब्यात आहे, पृथ्वीवर जितके देश आहेत या प्रत्येक देशामध्ये कोणीच नव्हता, तो फक्त या भारत देशात एक व्यक्ती जन्माला आली, त्या व्यक्तीचं नाव आहे पितामह भीष्माचार्य। परमपावन व्यक्ती। काय जीवन होतं भीष्माचार्यांचं। एक बारीकसा मुद्दा सांगतो, भीष्माचार्य किती अधिकारी होते। भीष्माचार्यांच्या वडिलांच्या लग्नात भीष्माचार्यांचं वय होतं 95 वर्ष। भीष्माचार्यांच्या वडिलांच्या लग्नात भीष्माचार्यांचं वय किती होतं? 95 वर्ष, आणि वडिलांचं वय होतं 22.5 वर्ष। काय वाटतं ऐकता तुम्हाला? बाबांचं वय, मला असं वाटतं आता एकदा बसले ना माणसं असे स्थिर बसा। विडाला 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 विडाला